वसई पूर्वेकडील चिंचपाडा येथे सकाळी 8:30च्या सुमारास संशयातून एका तरुणाने तरुणीची भर रस्त्यात लोखंडी पाण्याने डोक्यात तब्बल 16 घाव करून हत्या केली। ही ती मुलगी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत असताना आजूबाजूला प्रचंड गर्दी असतानाही त्याने पुन्हा तिच्या डोक्यात लोखंडी पाण्याने घाव केले। चारित्र्यावर संशय असल्यानेच तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। या प्रकरणी वाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली आहे। आरती यादव वय वर्ष 22 असे मृत तरुणीचे नाव आहे, तर रोहित यादव वय वर्ष 28 असे तिच्या प्रियकराचे नाव आहे। हे दोघेही नालासोपारा शहरात राहणारे आहे। दोघांमध्ये गेल्या 5 वर्षापासून प्रेम संबंध होते। आरती वसई पूर्वेकडील चिंचपाडा येथील एका खासगी कंपनीत कामाला होती, तर रोहितही एका कंपनीत कामाला आहे। मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास चिंचपाडा परिसरात कामावर जात असलेल्या आरतीच्या डोक्यावर रोहितने पाठीमागून लोखंडी पाण्याने एका पाठोपाठ तब्बल 16 घाव घातले। रक्तबंबाळ होऊन रस्त्यावरच ती कोसळलेली आरती जिवंत आहे का हे पडताळून पाहून रोहितने पुन्हा तिच्या डोक्यावर लोखंडी पाण्याने घाव घातले। यावेळी काही जणांनी रोहितला रोखण्याचाही प्रयत्न केला, पण संतापलेला रोहित त्यांनाच मारण्याची धमकी देत आरतीवर घाव घालत होता। आरतीची हत्या केल्यानंतर रोहित शेजारीच असलेल्या एका दुकानाच्या पायरीवर बसून राहिला होता। या घटनेची माहिती मिळताच वालूव पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन रोहितला ताब्यात घेतले। या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रोहित यादवला अटक केली आहे। आरतीच्या चारित्र्यावर संशय असल्यानेच रोहितने तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। रोहितने 8 जूनच्या रात्री आरतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती, तसेच तिचा नवा मोबाईलही फोडला होता। या प्रकरणी आरतीच्या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी रोहित विरोधात गुन्हाही दाखल केला होता, मात्र त्याला अटक करण्यात न आल्याने तो मोकाट सुटला होता। त्यानंतर 18 जूनच्या सकाळीच रोहितने आरतीची हत्या केली। आचोळे पोलिसांनी 8 जूनला रोहितवर कारवाई केली असती तर आरतीची हत्या झाली नसती। पोलिसांनी त्याला दांडक्याने 2-3 फटके मारून सोडून दिले होते, असा आरोप आरतीच्या बहिणीने केला आहे। परेशान मतलब वो पहले नहीं करता था, अब मतलब 3-4 दिन से बहुत परेशान करता है और मेरी बहन को जान से मारने की कोशिश की थी। तो हमने कंप्लेंट की। कौन सा पुलिस स्टेशन? तो उन्होंने बोला कि एवर सुनसान में आओ, तो हम लोग ने गया था। तो संडे को हम लोग पूरे दिन उधर ही बैठे हुए थे, उन्होंने कुछ किया नहीं, बस बुलाए, फिर उनको 1-2 डंडा मारे, बोलते फिर हम लोग बोले कि सर आप क्या होगा, बोलते कुछ नहीं होगा, अब जाओ, कुछ नहीं करेगा। तो हम लोग बोले ठीक है, अगर अभी मेरे बहन को कुछ हो तो मैं नहीं छोड़ने वाली। तो बोलते कि चलो अब कुछ नहीं होगा, चलो सब देखा जाएगा जो होगा। और उन्होंने पैसा खाया, बोलते कि क्या 150 के लिए झगड़ा कर रहे हो, जाने दो, अपना बनवा लेना मोबाइल। काय प्रकार होता? मुलगी कामावरती चालली होती, घरून येत होती, कामावरती चालली होती आणि तिच्यावरती एकतर्फी प्रेम करणारा मुलगा होता। त्याने पाठीमागून येऊन तिच्या डोक्यामध्ये इंडस्ट्रियल पाना जो असतो, नट आणि बोल्ट फिक्स करायचा, खोलायचा, फिक्स करायचा, त्याने डोक्यात मारून मल्टिपल वार करून तिचा खून केलेला आहे। ही हत्या पूर्वनियोजित होती असं वाटतं का? नाही नाही नाही, रागाच्या भरात केलेले प्रेम प्रकरण नसून। त्या आरोपीची बॅकग्राऊंड काय आहे? आरोपी पण खूप काम करतो इंडस्ट्रीजमध्ये, आपल्या हद्दी ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या छोटे मोठी कामं करतो मजुरीची। आणि दोघांच्या घरच्यांना माहित होतं की यांचं पूर्वीचं प्रेम प्रकरण आहे। हा संपूर्ण थरार जो होता हा किती वेळ सुरू होता? हा ठीक आहे, 2 ते 3 मिनिटाचा थरार होता। अनेक लोक व्हिडिओ काढत होते, कोण वाचलं पुढे आलेलं का? हा, सकाळच्या टायमिंगला इंडस्ट्री कामाला जातात, तर बरेच कामगार तिथून मुलं मुली जात होते। एक मुलगा वाचवायलाही आला, परंतु त्याच्यावरती पण याने ते हत्यार उगारलं। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।